कमनोरीचे आमदार संतोष बांगर हे जर हिंगोली लोकसभेचं तिकीट एकनाथ शिंदे गटाकडून जर मागत असतील तर मला वाटते की त्यांनी तसा प्रयत्न करायला पाहिजे. कारण ओबीसीला कुठंतरी त्यांच्या माध्यमातून कदाचित नेतृत्व हे दिल्लीमध्ये मिळू शकते. पण त्यांनी ओबीसीच्या दृष्टिकोनातून त्या पद्धतीनं त्यांनी तशा पद्धतीनं मतदारांमध्ये जायला पाहिजे. तसंच त्यांनी पक्षाचं संघटन बांधायला पाहिजे. आणि निवडणुकीमध्ये जसं आपण बघले 2014चं उदाहरण आहे की या मतदारसंघामध्येच राजू सातव ही त्यांची जन्मभूमी आहे कळमनुरी, आणि इथून ते जर खासदार होत असतील तर संतोष बांगर यांनी सुद्धा लोकसभेसाठी प्रयत्न करावा. कारण ओबीसी साठी या ठिकाणी हा मतदारसंघ हा अनुकूल आहे. परंतु तसं जर ते प्रयत्न करत असतील तर ती चांगलीच गोष्ट होईल ओबीसी साठी सर्वच बहुजनाचा. मागचा जो कार्यकाळ आहे त्यांचा किंवा आताचा सध्याचा कार्यकाळ शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर असेल किंवा विद्यमान खासदार हेमंत पाटील असेल, कसं बघता येईल? मला वाटते की आता सगळं जे काही लेखाजोखा आहे खासदाराचा आता या लोकसभेला मिळणार आहे. विधानसभेचा जे काही निकाल आहे त्याला अजून 5-7 महिने बाकी आहेत. ते निवडणूक आता काही विधानसभेची नाही. पण मी नक्कीच सांगेल की हेमंत पाटील जो आहे तर याला जर उभं केलं एकनाथ शिंदेना, त्यांना मागच्या वेळेस 5,38,000 मतदान पडलं होतं आणि जवळपास त्यांना 1,75,000ची लीड मिळाली होती. त्यांना या निवडणुकीमध्ये 75,000 पण मतदान मिळणार नाही. कारण त्यांनी कुठलंच काम हे मतदारासाठी केलेलं नाही. काय केलं असेल तर त्यांनी